के ब्रिजेस और रोड के बारे में अलग से प्रस्ताव करना चाहिए। बहुत वेग है। क्या आप एमएमआरडीए कमिश्नर और महानगर पालिका कमिश्नर इनकी एक कमेटी बनाकर इनको 6 महीने में पूरा सर्वे और सबमिशन करने के लिए कहेंगे क्या? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी 3 महत्त्वाच्या मागण्या इथे केल्यात की भिवंडी महानगरपालिकेचा शाश्वत विकास करायचा जर असेल तर आपल्याला एका कमिटीची स्थापना करायची आहे। तर मी सन्मान्य सदस्यांना सांगू इच्छितो की एका उच्चस्तरीय समितीची स्थापना जी अतिशय चांगल्या पद्धतीने आराखडा तयार करेल अशा पद्धतीची नक्की समिती नेमण्यात येईल। दुसरा मुद्दा त्यांनी घरांचा सांगितला की 8468 घरांचा प्रकल्प हा मंजूर करण्यात आलेला होता। त्याच्यानंतर 31 डिसेंबरला त्याची 2025ला मुदत संपणार होती म्हणून केंद्र शासनाने तो रद्द केला। पण सन्माननीय सदस्यांना मला हे देखील सांगायचं आहे की PMY मध्ये दुसरा भाग जो आपल्याला घ्यायचा आहे तो 2 वर्षांनी 4 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी घ्यायचा नाही। पुढच्या 3 महिन्याच्या आत हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे कशा पद्धतीने जाईल याच्यासाठी स्वतः आमचा विभाग पाठपुरावा करेल। आणि दुसरी मेट्रोची आपण जी मागणी केलेली होती ती मेट्रो देखील आपल्याकडे सुरू झालेली आहे। म्हणजे 95% पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालं आहे, पण दुसऱ्या टप्प्याचं काम ती मेट्रो जमिनीखालून घ्यायची की जमिनीच्या वरून घ्यायची याच्यामध्ये थोडी तांत्रिक बाब आहे, परंतु याच्यावर देखील लवकरात लवकर मार्ग निघेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण सांगितली की या सगळ्या संदर्भामध्ये जे काही कंजेस्टेड एरिया आहेत किंवा ज्या पद्धतीने काही डेव्हलपमेंट होते त्याच्यावर एकच सोल्युशन आहे की त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने विकास होण्यासाठी एक आराखडा बनवणं गरजेचं आहे आणि तो आराखडा बनवण्यासाठी कमिटीची स्थापना केली जाईल। चला लक्ष्य हो गया ना, सविस्तर उत्तर द्या। लक्ष्यवेधी क्रमांक 3 लक्ष्यवेधी क्रमांक 3 महोदय, लक्ष्यवेधी क्रमांक 3 एक मंत्री महोदयाला बोलायचं बोला। नाही, माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा सभागृहात आहेत म्हणून मला एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की आज एकूण 13 लक्षवेधी आहेत। बरं, 13 लक्षवेधी जाहीर कधी झाल्या? रात्री 12-12:30 नंतर। अध्यक्ष महोदय, 12:30 नंतर ज्यावेळी 12-13 लक्षवेधी या मंत्र्यांकडे येतात, मंत्र्यांचं काम विधानसभेमध्ये देखील आहे, विधान परिषदेमध्ये देखील आहे। एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनावधानानं जर चुकलं तर पुढच्या अधिवेशनावर त्या अधिकाऱ्यावर आणि त्या मंत्र्यावर हक्कभंग देखील येऊ शकतो। त्याच्यामुळे काहीतरी लिमिट असलं पाहिजे, काहीतरी वेळेचं बंधन असलं पाहिजे की त्या वेळेमध्ये ही लक्षवेधी आमच्याकडे आली पाहिजे। आज 13 लक्षवेधीमध्ये ब्रीफिंग जर घ्यायचं असेल, काल 6 लक्षवेधी होत्या नगरविकासच्या, आज देखील 6 लक्षवेधी आहेत। अधिकाऱ्यांना घरी जाऊन यायला देखील वेळ लागतो। मला असं वाटतं की विधानसभेच्या अधिकाऱ्याने देखील हे समजून घेतलं पाहिजे, नाहीतर इथंच काहीतरी राहण्याची आणि व्यवस्था करा। 12-12, 13-13 लक्षवेधी ह्या एका दिवशी लावल्या जातात आणि एका डिपार्टमेंटच्या 5-5, 6-6 लक्षवेधी असतात। त्याच्यामुळे सदस्यांना देखील न्याय मिळत नाही। अध्यक्ष महोदय, लक्ष्यवेधी क्रमांक 3 हा प्रोसिजर काय प्रोसिजर आहे सांगा। माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं, आज तुम्ही अर्धा तास सकाळी 9 ते 10:30 मध्ये घेतले आहेत, 13 लक्षवेधी घेतलेत अध्यक्ष महोदय। म्हणजे आम्हाला आपलं टिकमार्क करायला तुम्ही घेता का? अर्धा तास काल होती, मंत्री महोदय होते, आम्ही होतो इथे रात्री, परंतु त्यावेळेला सांगितलं गेलं की स्थगित करा म्हणून, आणि आज आम्ही आलो तर आज आता हे लक्षवेधीच चाललेले आहेत। आमची अर्धा तास म्हणजे तुम्ही फक्त त्या अजेंडामध्ये नाव घेणार आणि आम्हाला संधी देणार नाही का? आम्हाला संरक्षण द्या। सन्मान्य उपमुख्यमंत्री पण या ठिकाणी आहेत, अजितदादा, आपण आम्हाला आता संरक्षण द्या की अशा पद्धतीने नुसतं ज्या वेळेला संधी आहे त्यावेळेला तुम्ही स्थगित करता आणि ज्या वेळेला आम्ही येतो सकाळी येतो त्यावेळेला तुम्ही म्हणता की पुढे ढकलली साहेब मगाशी पुकारली होती। नाही पुकारलं म्हणजे तुम्ही 13 लक्षवेधी आणि 6 अर्धा तास असं कधी होतं का 1.5 तासामध्ये अध्यक्ष महोदय? काल जेव्हा होते त्यावेळेला तुम्ही घेतलं नाही आणि रात्री तुम्ही आम्हाला अजेंडा देणार की तुमची लागली आणि तुम्ही धावत या। त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आज मोठ्या प्रमाणामध्ये लक्षवेधी आणि अर्धा तास चर्चा इतके ते होऊ शकत नाही, किती फास्ट केले तरी होऊ शकत नाही। काल संध्याकाळी हाऊस एक मिनिट